परळीमध्ये आपण दृश्य बघतोय, एसटीवर देखील दगडफेक झालेली आहे। त्यामुळे आता परळीतल्या बस डेपोमधून एकही बस फेऱ्या बाहेर जात नाही। सगळ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। परळीत तणावपूर्ण शांतता आहे। कराडचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। कुठे टायर जाळून निषेध केलेला आहे, तर कुठे एसटी बसवर दगडफेक करून कराडवर मोक्का लागलाय, याचा निषेध केलेला आहे। कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेला आहे, असा देखील आरोप कराडच्या समर्थकांनी केलेला आहे। पोलीस स्टेशन बाहेर देखील कराडच्या समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे। वाल्मिक कराडची आई असेल, पत्नी असेल, यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे। केजच्या न्यायालयात आता कराडला कोठडी देण्यासंदर्भात सुनावणी सुरू आहे। आता थोड्याच वेळात तो निर्णय येईल, न्यायाधीश निर्णय देतील। एसआयटीने कोठडीची मागणी केलेली आहे। मात्र कराडला मुक्का लावल्यानंतर आपण बघतोय की परळीमध्ये कसे हिंसक पडसाद उमटलेले आहेत। रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आलेला आहे। परळीमध्ये बस देखील फोडलेली आहे, त्यामुळे आता बस फेऱ्या सगळ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे। भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला संतप्त महिलांनी जोडे मारत निषेध केलेला आहे। खोट्या गुन्ह्यात कराडला गोवण्यात आलेलं आहे, असा त्यांचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे। वाल्मिक कराडच्या आईंची प्रतिक्रिया आपण बघतोय। वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे। जातीय वादामुळेच कराडला गोवण्यात आलेला आहे, असा त्यांचा आरोप आहे। आज जी सकाळपासून तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय, काय मागणी हो? माझा लेख सुटला पाहिजे, खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे। खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय, तेवढा मागे घ्यावा। माझा लेख कशाच गुन्ह्यात नाही, कशात नाही। माझा लेख गुन्ह्यात असेल एवढ्या माया बहिणी आल्या असत्या का? गेल्या माया बहिणीत मी एकली माय, त्या बाया कोण आहेत माझ्या अन्नाच्या? त्या मावल्या कोण आहेत माझ्या अन्नाच्या? मी माये म्हणून बसले, त्या मावल्या काय म्हणून बसल्या? मला सांगा, आज जी सकाळपासून तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय, काय मागणी हो? माझा लेख सुटला पाहिजे, खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे। खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय, तेवढा मागे घ्यावा। वाल्मिक कराडच्या आईची प्रतिक्रिया आपण पाहिली। खोटे गुन्हे सगळे मागे घेतले पाहिजेत, असं वाल्मिक कराडच्या आईचं म्हणणं आहे। गेल्या 3 ते 4 तासांपासून पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी ठिय्या दिलेला आहे। दुसरीकडे बघतोय आपण कराडचे समर्थक टॉवरवर चढलेत, आंदोलन करतायत। काही ठिकाणी टायर जाळलेले आहेत, काही ठिकाणी कमानीवर देखील काही समर्थक चढलेले आहेत। कराडला मुक्का लागला आणि तिकडे समर्थक मात्र कमालीचे आक्रमक झालेले आहेत। काही ठिकाणी हिंसक पडसाद देखील परळी आणि परळीच्या आसपासच्या भागामध्ये उमटलेले आहेत। मुक्का लागल्यानंतर अगदी काही वेळातच परळी शहर बंद ठेवण्यात आलं। अचानक परळी बंदची हाक देण्यात आली। खरं तर आज मकर संक्रांतीचा सण आहे, असं असून देखील परळीची बाजारपेठ आज बंद आहे। बघा, मंजिरी कराड यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहूया।